नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शिरूर भागात आहोत आणि इथं जर पाहायला गेलं तर एमआयडीसी जास्त प्रमाणात आहे. तर आज त्या भागामध्ये आपले सर आहेत, ड्रॅगन शेती करतायत आणि आंबा पण शेती आहे. तर त्यांचे असे बहुवार्षिक पीक आहे. तर त्यांचा आज आपण परिचय घेणार आहोत. ते गेल्या 2 ते 3 वर्षापासून वापरताय एसीडी वैदिक, 3 वर्षापासून एसीडी वैदिक वापरताय. तर त्यांचा आपण थोडक्यात परिचय घेणार आहोत आणि कशा पद्धतीने त्यांनी या पिकांना वापरलं त्याची माहिती पण घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा इथील पत्ता सांगा ना. माझे नाव नामदेव शंकरराव साकोरे, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आता तुम्ही कधीपासून एसीडी वैदिक वापरता? एसीटी वैदिक ड्रॅगन फ्रूटला 3 वर्षापासून लागवडच म्हणजे शेतात केली. लागवडच एसीडी वैदिक मध्ये केली. एसीटी वैदिक आता किती वर्ष ड्रॅगन फ्रूट झाले? आता हे 4 वर्षाची झाली. 4 वर्ष झाले. जून मध्ये 4 वर्ष होतील. आता त्याचा तर रिझल्ट आहे, तुम्ही बघता. हो ते हाय. आता तुम्ही आंब्याचे पण झाड आहे. आंब्याची बाग, टोटल आंब्याची किती बाग आहे? आंब्याची 280 झाडे. 280 झाड आहे. आता ही कोणती व्हरायटी आहे? ही केशर आहे सगळी. केशर आहे ना. आता याला पण तुम्ही पूर्ण एसीडी वैदिक पहिल्यापासून पहिल्यापासून आता काय काय वापरलं तुम्ही एसीडी वैदिक? एसीटी वैचं सॉइल, हे कृषी अमृत, आरएनपीएच आणि एसएसएम आणि एलएसक्यू. एलएसक्यू म्हणजे शिलाजी ट्रीटमेंट हो, केली. शिराजी. आता तुम्ही ही माहिती कुठून भेटली तुम्हाला? ही सगळं युट्यूब पाहून, युट्यूब राम सरांचे व्हिडिओ बघून भेटली ना. आता तुम्ही रेग्युलर वापरता, तुम्हाला काय आता रासायनिकचे इथं आजूबाजूला शेतकरी असतील किंवा तुम्ही एसीडी वैदिक वापरता, तुम्हाला काय बदल वाटले? नाही, एसएसटी वैचा चांगला फायदा आहे. हा. पण प्रश्न, मी गेल्या वर्षी ड्रिपो केलते कांदे. केले. हा. तर ते कांदे, याचे कांदे होते आपले कोणते, खंडाळा बावडा. तो मी महिनाभर आरनेली ठेवला. अरे बापरे. हो, महिनाभर आणतो, अजिबात नाही सडला. सडलाच नाही. सडलाच नाही अजिबात. म्हणजे टिकवण क्षमता वाढली, पण उत्पन्न नाही मला पाहिजे तसं मिळलं. आणि बाजार नाही एवढा मिळाला. बाजार नव्हता मिळाला. बाजार म्हणजे उत्पन्न चांगलं भेटलं आणि टिकाऊ क्षमता चांगली झाली. हो, टिकवून क्षमता एसएसएम याच्यामध्ये हे चांगली टिकत टिकवून क्षमता चांगली, क्वालिटी चांगली. आता तुम्ही कलिंगड पण केलेले, कलिंगड पण केलेले. हो, कलिंगड केले, ते सगळं वापरले. ते सगळं एसएसएम वापरले. 3 वर्ष टोटल एसीडी वैदिक यासाठी मी बाहेर काही वापरत नाही. आता आंब्याचं तुम्ही जर पाहिलं, तुम्ही ते एकदम फळांची संख्या जर पाहिली तर प्रत्येक आंब्यावर एकदम जबरदस्त लोड आहे. आता इथं जर पाहिलं तुम्ही एकदम जबरदस्त, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त लोड झालेला आहे. हो. तर आता जे एसीडी वैदिक शेतकरी वापरताय, तर त्या शेतकऱ्याला आणि जे नवीन युजर आहे त्यांना काय सांगशाल? त्या शेतकऱ्याला तुम्ही नाही म्हणतात रासायनिक सोडून यांनी शेतकऱ्यांना एसएसटी वैदिक किंवा बाबा हे रासायनिक वापरायच नाही पाहिजे. वापरायलाच नाही पाहिजे, त्याचे अनेक तोटे. बरोबर ना. रासायनिक वापरायच नाही पाहिजे. आता माझा चाललाय प्लॅन थोडा, गाया पळून राम सर जसं सांगतात ना तसं खत तयार करायचं, गोअमृत तयार करायचं, ते आपल्या पिकाला तसं मी आतापासून सुरुवात केली. खत आपलं आता एक गवत टाकली ना, SSM टाकूनच केलं. म्हणजे एखादी गाय घेऊन शेण आपलं घरचं घरी गोअमृत तयार करायचं. आतापर्यंत एसीडी वैदिकचे किती रकमेचं उत्पादन तुम्ही वापरलेलं असेल आतापर्यंत? म्हणजे खताची 3 वर्षापासून खताची किंमत शेताला एवढ्या शेतात तरी 1.5 पाऊण 2 लाखाच्या पुढे गेला असेल. 2 लाखाच्या पुढे तुम्ही मटेरियल वापरलेलं आहे. 2 लाखाच्या. आता जर पाहिले तुमची शेती किती इकडं? 5.5-6 एकरी. 5.5-6 एकरी टोटल. याच्या आधी तुम्ही काय व्यवसाय करत होते? नाही, मी सर्व्हिसला होतो, बजाजला. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला आनंद वेगळाच भेटत असेल. इथं शेतामध्ये आल्यावर इथं म्हणजे बरं वाटतं जरा. आणि एकदम शेती पण तुम्ही एकदम इथं राहतो. मी शेतीतच राहते कंटिन्यू, सगळं काम करून घेतात. मी करतो सकाळी किंवा गडी करून घेतात. तर जे आपले आता बरेचसे शेतकरी म्हणतात की एसीडी वैदिक आपलं जे एसएसएम असेल किंवा आरएमपीएच असेल किंवा कृषी अमृत असेल, तर ते एकरी बेसल डोस जो आहे तो महाग जातो. तुम्हाला काय वाटतंय? नाही, महाग गेला तरी त्याचा रिझल्ट चांगले मिळतो आणि माल पण क्वालिटी येतो. माल क्वालिटी, रोगाला बळी पडत नाही. रोग नाही सहसा, रोग राहतच नाही सहसा. म्हणजे रोग ही व्याख्याच नाही आपल्या. रोग नाही अजिबात.